सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज शालुकाई प्रतिष्ठान शिरूर दबडे तालुका मुखेड जिल्हा नांदेडच्या वतीने ऑनलाईन वेबिनारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा वेबिनार महापुरुषांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने समाज प्रबोधनात्मक व्याख्यानमाला म्हणून सुरुवात करण्यात आलेली आहे. तर या व्याख्यानमालेचं आजचं 5वं पुष्प आहे. तर आजचा विषय आहे जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. तर या विषयाचे व्याख्याते आहेत सागर सुखदेव पवार. ते बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क सांगोला तालुक्याचे प्रभारी आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांनी सदैव समाज प्रबोधनाचं कार्य हाती घेतलेलं आहे. म्हणून आज त्यांना हा विषय अतिशय गंभीर विषय असलेला विषय, जो की पूर्ण जगाला भेडसावणारा विषय आहे, अशा विषयाची उकल करण्यासाठी आयुष्यमान सागर सुखदेवजी पवार सरांना हा विषय देण्यात आलेला आहे. तर या विषयाच्या माध्यमातून आपल्याला बुद्ध का आवश्यक आहे जगाला, त्याविषयी संदर्भासहित माहिती होणार आहे. म्हणून आजचे व्याख्याते जे आहेत सागर पवार सरांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी पुढील व्याख्यानाला सुरुवात करावी. आयुष्यमान सागरजी पवार सर. धन्यवाद सर. सर्वप्रथम सर्वांना नमो बुद्धाय जय भीम. आवाज येतो सर माझा? हो सर. ओके सर, मी माझ्या काही अपरिय कारणास्तव व्हिडिओ चालू करू शकणार नाही, चालेल ना? चालेल सर. ओके चालेल, धन्यवाद सर. आपणा सर्वांना नमो बुद्धाय जय भीम. सरांनी जसा परिचय दिला त्याच पद्धतीनं माझं नाव आहे सागर सुखदेव पवार. मी सांगोल तालुका बुद्धिस्ट इंटरनॅशनल प्रभारी आहे आणि मी पेशाने शिक्षक आहे. आणि त्याचबरोबर अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे मी कुणबी मराठा समाजामधून आहे सर. आणि बुद्धांचं काम का करीत आहे ह्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे की बुद्ध हे कुणबी समाजातून आहेत आणि मीही त्याच समाजातून आहे. त्यामुळे मी अभिमानानं सांगू शकतो की बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क हे जे काही कार्य करत आहे हे जागतिक लेवलला कार्य करत आहे. म्हणून मी त्याचा एक भाग आहे आणि मला अभिमान वाटतोय की मी त्याचा भाग आहे. आणि आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि व्याख्याते म्हणून मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले सर्वप्रथम धन्यवाद मानतो. आणि या व्याख्यानमालेमध्ये आपण हे आजचे 5वे पुष्प गुंफलेलं आहे आणि माझ्या माहितीनुसार हा कार्यक्रम सध्या पहिल्या पुष्पापासून 5व्या पुष्पापर्यंत हा ऑनलाईन चालू आहे झूम मीटिंगच्या अंतर्गत, बरोबर ना सर? राईट सर. ओके, थँक्यू सर. पण या ठिकाणी आमचे मित्र राजू जावीर सर, ते सुद्धा सामाजिक कार्य आणि समाज प्रबोधनाचं कार्य करतात. त्यांच्या माध्यमातून आपली आज ओळख झाली. म्हणजे थोडक्यात गुगल मीटच्या झूम मीटिंगच्या माध्यमातून अशी आपली ओळख झाली आणि या ठिकाणी त्यांनी मला संधी दिली ह्या व्याख्यानमालेमध्ये बोलण्यासाठी. मी त्या अगोदर मी त्यांचेही धन्यवाद मानतो. आणि मी जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे ह्या विषयाच्या अनुषंगानं मला जी काय माहिती आहे मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. जर त्यातून काही कमतरता जाणवली तर आपण मला सुचवू शकता, तेही आपलं व्याख्यान पूर्ण झाल्यानंतर. मी माझ्या मनोगताला म्हणजेच व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मी असं सांगेन की मी माझ्या प्रबोधनाला सुरुवात करेन, कारण
कारण चारित्र्य भिक्कम चारिकम हे बुद्धांनीच आपणा सर्वांना संदेश दिलेला आहे. चारित्र्य भिक्कम चारिकम म्हणजे काय, की चालत जाऊन अनवाणी असेल आपण चालेल, पण आपण चालत चालत जाऊन आपण जे काही बुद्धांनी आपल्याला धम्म दिलेला आहे, बुद्धांनी जो धम्म दिला तो म्हणजे काय, तर सदाचारी जीवन जगण्याचा मार्ग. धम्म या शब्दाचा अर्थच आहे की जीवन जगण्याचा मार्ग. जीवन म्हणजे काय, तर चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याचा मार्ग. त्याच्यामध्ये बुद्धांनी त्रिशरण असेल, पंचशील असेल, अष्टांगिक मार्ग असतील, 4 आर्य सत्य असतील, हे बुद्धांनी का सांगितलं ह्याच्या पाठीमागची ही मी आपणा समोर उकल करणार आहे. थोडक्यात उकल करणार आहे, जास्त काय आपल्याला त्यापर्यंत सांगू शकणार नाही, कारण बुद्ध समजणे म्हणजे त्यासाठी सुद्धा आपण स्वतःला बुद्ध असं मानणं गरजेचं आहे. आता सर सध्याची परिस्थिती अशी आहे की सर्वजण स्वतःला ज्ञानी समजतात सर, पण बुद्ध कोणच स्वतःला समजत नाही. आपण हा विषय ठेवला, ह्या विषयामध्ये जगाला युद्धाची नाही ह्या शब्दाचा अर्थ समजतो सगळ्याला. जग म्हणजे काय, तर एक पृथ्वी आहे, त्या पृथ्वीवरती देश आहेत, त्या देशांचं मिळून एक जग तयार झालेलं आहे. तिथं पाणी आहे, म्हणजे थोडक्यात पंचमहाभूते आहेत. जल आहे, पृथ्वी आहे, अग्नी आहे, वायू आहे आणि आकाश आहे. ह्या पंचमहाभूतापासून आपले शरीर पण बनलेलं आहे आणि पूर्ण जग पण बनलेलं आहे. युद्ध म्हणजे काय, की आपापसात भांडण तंटा, म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी जी लोक लढतात ते युद्ध करतात, हे आपल्याला समजू शकतं. परंतु जगाला युद्धाची नाही, म्हणजे नाही ह्या शब्दाचा सगळ्यांना माहिती आहे, नाही म्हणजे नको असलेल्या गोष्टी, बुद्धाची गरज आहे. मग बुद्धाचीच गरज का आहे हा अतिशय महत्वाचा विषय आहे. परंतु ह्याच्यामध्ये मी असं एक प्रश्न उपस्थित करू इच्छितो की बुद्ध हा शब्द या ठिकाणी का निवडला, या ठिकाणी हा दुसरा शब्द का निवडला नाही, की जगाला युद्धाची नाही तर टिंबटिंब ह्या व्यक्तीची गरज आहे, जगाला युद्धाची नाही तर डॅश डॅश ह्या व्यक्तींची गरज आहे. बुद्ध हा शब्द का निवडला, कारण बुद्ध हे कोणी व्यक्ती नाहीत. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे बुद्ध हा कोण स्त्रीही नाही, हा कोण प्राणीही नाही, बुद्ध हा कोण मनुष्यही नाही, तर बुद्ध हा पाली भाषेतला शब्द आहे. आणि बुद्ध म्हणजे काय, की ह्याची उकल मी करत असताना आपल्याला सांगू इच्छितो, ज्यावेळेस सिद्धार्थ शुद्धोधन शाक्य यांचा जन्म झाला होता, त्यावेळेस त्यांच्या दरबारामध्ये एक त्यावेळेचे एक काय म्हणतात त्याला, आताच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर जे आपली कुंडली वगैरे सांगतात ते ब्राह्मण वगैरे, त्यावेळेस ते गुरु वगैरे आलेले, म्हणजे पुजारी थोडक्यात आलेले, आणि त्यांनी त्या ठिकाणी बुद्धांचं भविष्य सांगितलं, म्हणजेच सिद्धार्थ शुद्धोधन शाक्य यांचं भविष्य सांगितलं. आणि त्या भविष्यामध्ये सांगत असताना त्यांनी हे सांगितलं की हा जर मुलगा, म्हणजे सिद्धार्थ हा जर मुलगा राजपदावरती राहिला तर चक्रवर्ती सम्राट होतील. ह्याच्या अगोदर सम्राट झालेले होते, पण चक्रवर्ती सम्राट कोणच झालेले नव्हते. आणि त्यांनी दुसरी आशंका व्यक्त केली की जर हे राजपदाचा त्याग ह्यांनी केला तर ते बुद्ध पदाला प्राप्त होतील, बुद्ध पदाला प्राप्त होतील ते म्हणले. म्हणजे बुद्ध हे एक पदवी आहे. आपण बघतो बुद्धांच्या डोक्यावरती, बुद्धांनी तर सांगताना सांगितले की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, हे बुद्धांचे शिष्य संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. परंतु हे बुद्धांचीच वाक्य आहेत की काय, की आपण जसं बोलतो आपण तसंच राहिलं पाहिजे. म्हणजेच संत तुकाराम महाराजांनी त्यांचा एका अभंगाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला, तो अभंग मी आपल्यासमोर सांगितला. म्हणजे काय, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, म्हणजे बुद्ध जसे बोलत होते, जसे दुसऱ्यांना सांगत होते, तसेच ते चालत होते, तसेच ते वागत होते. म्हणजे बुद्धांनी भिक्खू संघ स्थापन केला, त्या अगोदर बुद्ध स्वतः भिक्खू झाले होते. म्हणजेच भिक्खू संघ म्हणजेच थोडक्यात तिथं सांगायचं आहे की तर आपल्याला असं दिसून येते की बुद्धांच्या डोक्यावरती केस असल्यागत, परंतु साथीदारांनो ते बुद्धांच्या डोक्यावरती केस वगैरे काही नाही, तर ते बुद्ध पद जे आहे ते बुद्ध पद, म्हणजेच आताच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर आपण म्हणतो PhD पदवी ह्या व्यक्तीने घेतली, त्यांना त्या पदवी मिळाली. आता माझी MA डिग्री झालेली आहे, तर मला MA पदवी मिळाली. युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर ते मला टोपी घालतात आणि ते गुंडाळी केलेली ती पदवी माझ्या हातात देतात. तसेच बुद्ध म्हणजे ज्ञानी व्यक्ती, त्या काळातली ज्ञानी व्यक्ती असणारी ती एक पदवी होती. आणि बुद्ध हा पाली भाषेतला शब्द, आणि बुद्ध ह्या शब्दाचा अर्थ आहे की ज्ञान,
जोपर्यंत आपल्याला बुद्धी या शब्दाचा अर्थ समजत नाही तोपर्यंत जो आजचा विषय आहे आपला तो आपल्याला कदाचित समजण्याच्या पलीकडे जाऊ शकेल. म्हणजे जगाला बुद्धाची नाही तर ज्ञानाची गरज आहे. म्हणजेच बुद्धाची गरज आहे हा एक विषय जोडण्यापाठीमागचे कारण झालं. पण बुद्ध ह्या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. म्हणून जगाला युद्धाची नाही तर ज्ञानाची गरज आहे असं मी या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो. मग ज्ञानाची गरज म्हणजे आणि इतरांना त्यांनी ज्ञान देण्याचं काम केलं. कशा पद्धतीने? चारित्र्य भिक्कम चारिकम, म्हणजे चालत चालत जायचे, समाज प्रबोधनाचे कार्य करायचे आणि 4-5 घरं मागायचे आणि जे कोणी त्यांना भिक्षा देतील म्हणजे थोडक्यात त्यांना अन्न देतील तेच अन्न घेऊन ते पोटाचा उदरनिर्वाह भागवायचे आणि नंतर दुपारची विश्रांती घ्यायची. विश्रांती म्हणजे मित्रांनो झोपणे नाही, विश्रांती म्हणजे कामात बदल. हे आपण समजणं सगळ्यात महत्वाचं आहे. मग ते विश्रांती घ्यायचे म्हणजे बुद्धांची एक माहित असेल आपल्याला, ते उजव्या अंगावरती झोपायचे, मानाखाली हात ठेवायचे, ते झोपायचे म्हणजे ते विश्रांती घ्यायचे. म्हणजे त्यांच्या व्यायामाच्या अनुषंगाने म्हणजे योगासनाच्या अनुषंगामध्ये. आणि बुद्ध त्या पद्धतीनेच का विश्रांती घेतो त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे बुद्धांनी त्याच्यामध्ये आपल्या अन्न पचन व्हायचं असेल तर आपण आपल्या उजव्या कुशीवरती विश्रांती घेतलं पाहिजे, कारण जठरे आपलं उजव्या बाजूला असतं. हेही बुद्धांनी त्यातून संदेश दिलेला आहे. म्हणजेच इथं हे सांगायचं की जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज म्हणजे ज्ञानाची गरज जगाला का आहे. कारण जे व्यक्ती ज्ञानी असतात ते आपापसामध्ये भांडण करत नाहीत. उदाहरणार्थ घ्यायचं असेल तर ज्ञानी व्यक्ती आपण त्यांना म्हणतो जे एकमेकात भांडण करत नाहीत. अशा व्यक्तींना आपण ज्ञानी म्हणू शकतो असं नाही, पण ते ज्ञानी असतात म्हणून आपण त्यांना ज्ञानी म्हणतो. असं का? कारण की त्यांना त्याच्या पाठीमागचं कारण सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे त्यांना समाज, आपण आणि इतर प्राणी जे आहेत प्राणी मात्र ह्यांना हे पण आपल्यासारखे जे जीव आहेत हे त्यांना समजलेलं असतं. हे या ठिकाणी झालं. परंतु आपल्याला या ठिकाणी बुद्ध या शब्दाचा अर्थ सांगितला म्हणजेच जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. हे विषय थोडक्यात तुम्हाला समजला. मग ह्याच्या अनुषंगानं जर आपण बुद्धांचा इतिहास बघित गेला तर बुद्ध कोण होते, त्यांनी काय काय पद्धतीने कार्य केलं आणि आपण हा विषयच का ठेवला की बुद्धाची गरज आहे. ह्याच्या अनुषंगानं अजून थोडक्यात सांगायचं म्हणलं तर ते असं आहे. हे सांगण्याच्या पूर्वी मी आपल्याला असं सांगू इच्छितो की बघा आपले जे काय महान महापुरुष झाले त्याच्यामध्ये स्वतः सिद्धार्थ शुद्धोधन शाक्य असतील म्हणजेच गौतम बुद्ध असतील, त्यांनी स्वतः असं मान्य केलेलं आहे की ते स्वतः असं म्हणतात की माझ्या अगोदर 28 बुद्ध ह्या भारतामध्ये होऊन गेलेले आहेत. बघा ह्याला म्हणायचं ज्ञानी व्यक्ती म्हणजे बुद्ध व्यक्ती जे स्वतःला स्वार्थापोटी ज्ञानी समजतात. फॉर एक्झाम्पल द्यायचं असेल तर उच्चवर्णीय लोक असतील, ब्राह्मण लोक असतील, त्यांनी इतर कोणत्याही व्यक्तीला ज्ञानी संबोधलेलंच नाही. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर आपल्यासमोर एकदम ज्वलंत उदाहरण आहे विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. काही लोक त्यांनाही ब्राह्मण म्हणतात की सांगतात की विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे ब्राह्मण होते. मग ह्याच्या पाठीमागचा अर्थ काय होतो की जे कोणी ज्ञानी आहेत ते आमच्याच कुळातील आहेत. मग बुद्धांनी तसं नाही सांगितलं. बुद्ध काय सांगतात की सर्व प्राणी असेल, मानव असतील, या सर्वांना आपण समानतेची वागणूक दिली पाहिजे आणि त्याचबरोबर जे कोणी व्यक्ती ज्ञान संपादन केलेलं आहे त्यांनी त्याच पद्धतीनं त्याच हुद्द्यावरती त्यांचा सुद्धा आपण आदर केला पाहिजे. आणि ते व्यक्ती आहेत ना जे आपण म्हणतो की ब्राह्मण कास्टवाले असतील, उच्चवर्णीय लोक असतील, त्यांना ते सहन होत नाही. आता सध्या सुद्धा आपण बघतो जर बुद्धांचा इतिहास पाहायचा म्हणलं तर मी माफ करा म्हणणार नाही, कारण जर बुद्धांचा विषय आपल्याला बोलायचा असेल तर बुद्धांच्या विषयामध्ये त्यावेळेस वर्ण वर्चस्वाद होता. त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण होते. साथीदारांनो वर्ण म्हणजे वर्ण ह्या शब्दाचा अर्थ आहे रंग. उदाहरण सांगायचं म्हणलं तर आपण म्हणतो हा 6व्या वर्णाचा आहे, तो गोऱ्या वर्णाचा आहे, कृष्णवर्णीय आहे. हे अशा भाषेत सांगितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला समजू शकतं. कृष्णवर्णी म्हणजे काय? काळ्या वर्णाचा व्यक्ती. म्हणजे 4 वर्ण होते त्यावेळेचे.
ह्या 4 जाती नव्हत्या, वर्ण होते, म्हणजे रंगानुसार माणसांची विभागणी केलेली होती. मग त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे एकाच कास्टमधील 3 वर्ण होते आणि चौथा जो वर्ण होता तो म्हणजे शूद्र वर्ण. आणि त्या शूद्र वर्णामध्ये आत्ताचा पूर्ण बहुजन समाज हा शूद्र वर्णामध्ये मोडला जातो. आणि ह्या शूद्र वर्णातील स्वतः सिद्धार्थ, शुद्धोधन, गौतम म्हणजेच थोडक्यात गौतम बुद्ध हे शूद्र वर्णातून होते, म्हणजेच कुणबी समाजामधून ते होते. आणि त्यांची जी चळवळ होती त्यावेळेची ती वर्ण व्यवस्थेच्या विरोध चळवळ होती. आपल्याला काही ठिकाणी सांगताना सांगतात की बुद्धांची जी चळवळ होती की ते बाहेर गेले, ते गाड्यातून जात असताना म्हणजे थोडक्यात गाड्यातून फिरत होते त्यांच्या त्यांच्या पालखीतून, म्हणजे थोडक्यात त्यांचा जो काही घोड्यांचा ताबा होता त्याच्यातून फिरत होते. तर त्यांना एका व्यक्तींचं मृत्यू झालेलं आणि त्यांना स्मशानाकडे जाताना नेलं, अशा 2-3 घटना सांगल्या जातात. आणि त्यांना समजतं की जीवनात दुःखच दुःख आहे, तर मग आपण राजपदावर राहून काय करायचं असं आपल्याला सांगितलं होतं. परंतु हा विषय नाही, हे डायव्हर्शन झालं बुद्धांच्या चळवळीचं. महत्वाचा विषय हा आहे की त्यावेळेस 4 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि शूद्र वर्णातील लोकांना अधिकारापासून वंचित करण्याचं कार्य ब्राह्मणापासून, क्षत्रियापासून आणि वैश्यापासून चालू होतं. आणि त्या सर्वांना समानतेची वागणूक देण्यासाठी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केलेला आहेत. आणि त्याच्यामध्ये सांगताना पण आपल्याला असं सांगितलं होतं की बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्यानंतर त्यांचे 5 शिष्य सुद्धा ब्राह्मण होते. मित्रांनो, हे दादांत खोट आहे. त्यांचे 5 जे पहिले शिष्य होते ते ब्राह्मण वगैरे कोण नव्हते, तर ते बहुजन समाजातील 5 शिष्य त्यांचे होते. अशा हॅलो सर, आवाज येतोय? हॅलो, हा येतोय सर, चालू राहू द्या. येतोय आवाज, चालू बोला राहू सर, द्या. येतोय. ओके, थँक्यू सर. हा, हो. त्यांचे जे शिष्य वगैरे जे होते आपल्याला सांगितलं होतं की ब्राह्मण समाजातून त्यांचे 5 शिष्य होते, पण ते दादांत खोट आहे. त्यांचे जे शिष्य आहेत ते बहुजन समाजातील 5 शिष्य होते. मग बुद्धांनी राजपदाचा त्याग केला, त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे त्यांना समाजामध्ये दुःख दिसलंच, त्याचबरोबर त्यांना समाजामध्ये जी असमानतेची वागणूक आहे ब्राह्मणाकडून दिली जाते तेही दिसली. जशी आपणाला आत्ताच्या भाषेत सांगायचं म्हणतात राष्ट्रपिता ज्योतिराव फुले परांजपे ह्या त्यांच्याच मित्राच्या वरातीत गेले, तर त्यांना वरातीनं हाकलून काढलं आणि त्यांचा स्वाभिमान तिथं दुखावला गेला. आणि सध्या परिस्थितीत सांगायचं म्हणलं तर किती तो लोकांना हाकलून काढलेला आहे, किती तो लोकांना थोडक्यात पोती ठेवून बसायला लावलं, तरी सुद्धा त्यांचा स्वाभिमान दुखवत नाही. म्हणजे ह्याच्या पाठीमागचा अर्थ हा आहे की ज्ञानी असणं वेगळं, स्वाभिमान जागृत करणं वेगळं. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस पहिला राज्याभिषेक झाला, ब्राह्मणांनी शूद्र म्हणून त्याचा अपमान केला, तर संभाजी महाराजांचा त्यावेळेस स्वाभिमान दुखावला आणि त्यांनी सांगितलं की राजे असं असं झालंय. मग ही स्वाभिमानाची गोष्ट असते. म्हणून बुद्धांनाही त्यावेळेस त्यांचा स्वाभिमान दुखावला आणि त्यांना असं वाटलं की माझ्या प्रजेचे जर एवढे हाल होत असतील तर मी या राजपदावर राहून का उपयोग आहे. म्हणून ते स्वतः चारित भिक्कम चारिकम या पद्धतीनं ते स्वतः समाजामध्ये गेले, स्वतः समाजाचं प्रबोधन केलं. आणि मित्रांनो, आपल्याला आश्चर्य वाटेल आणि मला सुद्धा सांगताना अंगावर काटा येत आहे. आता आपल्यापाशी मोबाईल आहेत, माझं सरांचं बोलणं सुद्धा झालं नाही, परंतु राजू जावीर सरांच्या माध्यमातून आपण कनेक्ट झालो. नांदेड कुठं, सांगोला कुठं, जवळजवळ नाही म्हटलं तर 250-300 किलोमीटर अंतर असेल, त्याच्याही पलीकडे अंतर असू शकेल कदाचित. पण बुद्ध त्यावेळेस त्यांच्याकडे ती गाडी नव्हती, त्यांचा भिक्खू संघाचा एकच अजेंडा होता, चारित भिक्कम चारिकम, म्हणजे चालत जाणे, ज्ञान प्रबोधन म्हणजे प्रबोधन देणे आणि समाजामध्ये एक समानतेची वागणूक निर्माण केली. आणि त्यावेळेस बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये स्त्रियांना सुद्धा समानतेची वागणूक दिलेली होती. हे आता जर थोडक्यात इतिहास सांगायचा म्हटला तर बुद्ध ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पर्यंतचा इतिहास आहे. त्या इतिहासामध्ये मी आपल्याला थोडक्यात लिंक सांगत जातो. बघा, बुद्धांनी आम्रपाली, ह्या आम्रपाली काही गणनायिका होत्या. म्हणजे बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्यानंतर बुद्धांनी त्यांच्या 5 शिष्यांना ज्ञान सांगितलं. त्यांना सांगितलं की तुम्ही अशा अशा पद्धतीने ज्ञान सांगायचं, जे मी आता सांगितलं असं चारित भिक्कम चारिकम या पद्धतीनं. मग एक त्यांचे भिक्खू आम्रपाली काय गणनायिका होत्या. मित्रांनो, गणनायिका आणि गणपती हे समजणं आपण अतिशय महत्वाचं आहे. जसं की आता 15 जण मिळून एक क्रिकेटची टीम असते, त्याच्यामध्ये 11 जण आतमध्ये खेळायला असतात, 4 जण राखीव मध्ये असतात.
आणि त्या 11 जणांमध्येच एक कॅप्टन असतो आणि त्यातील बाकी जे असतात ते खेळाडू असतात. कॅप्टन सुद्धा खेळाडूच असतो, परंतु त्या 10 जणांचं नेतृत्व करणारा एक व्यक्ती असतो, त्याला म्हटलं जातं आता सध्याच्या भाषेत कॅप्टन. तसंच पहिलं गण असायचा. म्हणजे थोडक्यात हे उदाहरण का दिलं क्रिकेटचं तर आपल्याला समजेल. हे जे 11 जण होते त्यांचा एक गण असायचा आणि तो जो कॅप्टन असायचा त्यांना नायिका म्हटलं जायचं. ही आपल्या देशाची गण व्यवस्था पद्धती होती आणि त्या गणनायिका ज्या होत्या त्या आम्रपाली होत्या. आणि आता सध्या सगळीकडे ती धुडगूस चालू आहे, गणपती गणपती म्हणून. मग मित्रांनो, हा गणपती शब्द आपलाच आहे. गणपती हे आपलेच पूर्वज आहेत, परंतु त्यांचं जे विकृतीकरण केलेलं आहे हे आपल्याला मान्य नाही. आपण इतिहासात बघितलं असेल, वर्तमानात बघितलं असेल किंवा भविष्य काळात पण आपण जर बघत असेल तर आपल्याला बघायला असेल तर मी ही मनुष्य आहे, आपण ही मनुष्य आहात, गुगल मीटच्या माध्यमातून माझ्याशी जोडले गेले आहात. तर प्रत्येक व्यक्तीला ए बी नंतर ओ पॉझिटिव्ह हे असे जे काही 4 रक्तगट आहेत, हे 4 रक्तगटच लागतात. 4 रक्तगटाच्या बाहेर व्यक्तीला दुसरं कुठलं जर रक्त दिलं तर ते रक्त व्यक्तीच्या अंगात जात नाही. मग आपण त्या ठिकाणी थोडा विचार करणंच गरजेचं आहे की त्या काळामध्ये असं कोणतं तंत्रज्ञान असेल की बाबा हत्तीच्या अंगातील रक्त, हत्तीच्या नसा, त्यांच्या मुंडक्याच्या नसा त्या व्यक्तीला कशा पद्धतीने जोडल्या गेल्या हे आपण स्वतः त्या थोतांडाला आपण स्वतः विरोध न करता हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. जर आपण विरोध करत राहिलो तर समाज आपल्याला वाईट टाकतो. वाईट आपल्या समाजापासून आपण वाईट पडतो आणि आपल्या समाजाचं प्रबोधन राहून जातं. मग त्याऐवजी आपण काय करणं गरजेचं आहे की गणपती बाप्पा मोरया. मोरया म्हणजे काय, चंद्रगुप्त मौर्य जे होते त्यांचं जे राज्य होतं त्यांना मोरया म्हटलं जायचं. मग त्याचाच अपभ्रंश होऊन मोरया हा शब्द त्यांनी तयार केला आणि त्यांचं वर्चस्व कमी करत 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 त्यांनी त्याला काल्पनिक रूपांतर दिलं आणि ते प्रचलित आणलं. हे गणनायिका आणि गणपती ह्या संदर्भात, आम्रपाली या गणनायिके संदर्भात हा विषय आला म्हणून हे आपल्याला थोडक्यात सांगेल. मग आम्रपाली ह्या बुद्धांच्या भिक्खू संघामध्ये कशा आल्या ह्याच्या पाठीमागचा अतिशय मोठा इतिहास आहे साथीदारांनो. आणि तो इतिहास असा आहे की जसं की आता सांगितलं पण एक भिक्खू त्यांच्या राजवाड्यात गेले आणि तिथं त्यांनी अन्नदान म्हणजे त्यांच्या पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी समाज प्रबोधन कार्य झालं तर त्यांनी त्यांच्या त्या भिक्षाटनामध्ये भिक्षा मागितली आणि आम्रपालीने त्यांना भिक्षा दिली आणि त्यांना आम्रपालीनं आपल्या स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. आणि आम्रपाली ह्या गणनायिका त्यावेळेस अशा होत्या की त्यांच्यावरती तिथल्या राजदरबारातील सर्व लोकांची इच्छा होती की जे कोण गणपती म्हणजे थोडक्यात गणनायक जे होते ते सर्वांना वाटायचं की आम्रपाली सोबत माझं लग्न झालं पाहिजे, आम्रपाली सोबत माझं लग्न झालं पाहिजे. प्रत्येक जण असं वाटायचं. आणि परंतु आम्रपाली कुणालाच हुंजत नव्हत्या, कुणालाच म्हणत नव्हत्या की मी ह्यांच्याशी लग्न करेन, मी त्यांच्याशी लग्न करेन. सर्वांना आम्रपाली धुडकावून लावत होत्या. अशा त्या आम्रपाली गणनायिका होत्या. मग असं काय झालं की ते आम्रपाली बुद्धांच्या भिक्खू या संघामध्ये आल्या. तिच्या पाठीमागचं कारण असं आहे साथीदारांनो की एकदा ती आम्रपाली गणनायिका म्हणत होते की नाही मी कुणासोबत लग्न करणार नाही, काही नाही, मी माझ्या राज्याची काय असेल ते व्यवस्था करणार, मी माझ्या राज्याचं जे काय असेल ते भलं करण्यासाठी मी गणनायिका म्हणून कार्यरत आहे. मग सर्वांनी एक ठराव केला, त्यांच्या वडिलांना पण त्या ठरावामध्ये घेतलं आणि आम्रपालीचं म्हणजे स्वयंवर करण्याचा विचार केला. मग आम्रपालीने तिथं सांगून टाकलं की मी लग्न वगैरे कोणासोबत करणार नाही. मग त्यावेळेस सर्व राजांनी मिळून ठरवलं की इथून पुढे आम्रपाली ही वेश्या असेल, सर्वांनी त्याचा उपभोग घ्यायचा असं सांगितलं. मग त्यांच्याजवळ हे भिक्खू गेलते आणि त्या भिक्खूंना त्या आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला. त्या भिक्खूंना सांगायला लागल्या की एवढे सगळे गणनायक आहेत, ते माझ्यावरती फिदा आहेत, ते माझ्यावरती लग्न करण्यासाठी इच्छुक आहेत माझ्यासोबत, परंतु मी त्यांना कुणालाही हुंगत नाही आणि मी तुम्हाला सांगते की असं असं करा, तसं करा, तुम्ही माझ्या सोबत या, तर तुम्ही काय येत नाही. मग त्या आम्रपाली काय ऐकेना, तर मग त्या आम्रपालींना भिक्खूंनी सांगितले की असे असे आमचे गुरु आहेत. मग त्या आम्रपाली बुद्धांपाशी जातात आणि बुद्ध त्यांचे अशा पद्धतीनं काही प्रबोधन करतात की त्या आम्रपाली त्यांच्या गणनायिका हे पद सोडून केश वपन करून बुद्धांच्या चळवळीमध्ये अर्पित होतात. म्हणजेच काय की तर त्या आम्रपाली जर तिथं राहिल्या असत्या तर युद्ध करत किंवा इकडे तिकडे हे करत वेश्या म्हणून त्यांचं हे उदरनिर्वाह झाला असता, युद्ध झालं असतं इकडं.
राजे वगैरे ह्यांच्यात भांडण तंटा झाले असते, मग त्यांनी ते युद्ध दिलं सोडून बुद्धासोबत गेल्या. हा त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे मित्रांनो. आणि बुद्ध असतील, आम्रपाली असतील, मग बुद्ध बघा, बुद्ध हे कुणबी मराठा समाजातून आहेत. नंतर सम्राट अशोक हा मेंढपाळाचा मुलगा. त्यांनी कलिंगाचं युद्ध जिंकल्यानंतर त्यांना एक भिक्खू भेटला. भिक्खूनी सांगितलं की हे जीवनामध्ये काहीच नाही, दुःखच आहे वगैरे, हे जे बुद्धांची जी काय विचारधारा आहे ते त्यांना सांगितले की तुम्ही एवढ्या लोकांचा नरसंहार केलेला आहे वगैरे, ह्यातनं तुम्हाला काय मिळालं, काय नाही. मग हे सम्राट अशोकांना ज्यावेळेस त्यांचं बुद्धीमध्ये चेतना पेटली, त्यावेळेस त्यांना समजलं की हे मी काय केलं. म्हणून त्यांनी मग काय करावं भिक्खूंना विचारलं, तर भिक्खूंनी सांगितले की असं असं धम्म आहे, त्या धम्माचं तुम्ही आचरण करा. मग त्यांनी स्वतः राजपदाचा त्याग न करता त्यांनी बौद्ध धर्म अवलंबिला. स्वतःच्या मुलाला अवलंबायला लावला, स्वतःच्या मुलीला अवलंबायला लावला. आणि सम्राट अशोक हा धनगराचा पुत्र असून सुद्धा त्यांनी राजपदावर असून सुद्धा बौद्ध धर्माची काय पताका आहे, भगवी पताका, ती पूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर पोहोचवण्याचं कार्य केलं. म्हणजे इथं जगाला बुद्धाची गरज काय आहे हा आपला विषय चालू आहे. मग जगात सम्राट अशोक, चक्रवर्ती सम्राट अशोक हा एकमेव व्यक्ती आहेत की आता सांगतात आपणाला की आमचे संबंध इंडोनेशिया सोबत आहेत, आमचे संबंध जपान सोबत आहेत, आमचे संबंध अमेरिका सोबत आहेत. परंतु सम्राट अशोक हे आपले असे राजे होते की त्यांच्या पत्नी ह्या युरोप देशातील होत्या. मग आपण पण अभिमानाने सांगितलं पाहिजे आमच्या पण पूर्वजांचे संबंध तिकडे होते आणि अजून सुद्धा आहेत आपले. हे कशामुळे होते की आपल्याला आपला इतिहास माहित नसल्यामुळे. मग हे जे काय आता संत परंपरा असेल, संत परंपरामध्ये संत नामदेव महाराज असतील, संत नामदेव महाराज तर सिंपी समाजाचे, त्यांनी तर बुद्धांना स्वतःचे गुरु मानले होते. बुद्धांचं त्यांची ओळख पण नाही, त्यांची भेट पण नाही, काहीच नाही, पण त्यांनी बुद्धांना गुरु कसं मानलं बघा. त्यांचा एक अभंग आहे, शोधाचा महाशोध, बोधाचा महाबोध, शुद्धाचाही शुद्ध बुद्ध विटेवरी, शुद्धाचाही शुद्ध बुद्ध विटेवरी. आपल्याला सांगितले जाते की पांडुरंग विटेवरी उभा आहे, विठ्ठल विटेवरी उभा आहे. तर पांडुरंग हा शब्द पाली भाषेतील आहे मित्रांनो, आणि पांडुरंग ह्या शब्दाचा अर्थ कमळ आहे. आणि संत नामदेव महाराज हे बुद्धांना मानतात, पांडुरंगांना मानतात, पण त्यांचं जे आता काल्पनिक रूपांतर जे केले त्याला आपण मानलं नाही पाहिजे. पण पंढरीचा पांडुरंग कोण आहेत तर ते बुद्धच आहेत, अशा पद्धतीने आपण मानलं पाहिजे. आणि ह्या वारकरी परंपरेचं जे काय अधिष्ठान आहे, वारकरी परंपरेने गुरु कुणाला मानला असेल तर ते बुद्धांना मानले, आणि त्याचाच दाखला आता मी या ठिकाणी आपल्याला सांगितला. त्याच पद्धतीने चोकाम्या असतील, संत रैदास महाराज असतील, संत रैदास महाराजांचे सुद्धा अभंग आहेत, त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये बुद्धांचा उल्लेख केलेला आहे. संत जनाबाई असतील, नंतर संत तुकाराम महाराज असतील, अलीकडच्या काळातील जर सांगायचं म्हणलं तर त्यांनी सुद्धा बुद्धांच्या अभंगाचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी तर बुद्धांचे विहार होतं, आणि त्या ठिकाणी जाऊन ते अभंग रचना करायचे. आपणास पंढरीचा पांडुरंग पुस्तक जर माहित असेल तर त्या ठिकाणी ते नमूद सुद्धा केलेलं आहे, त्यांचा अभंग सुद्धा आहे. तोडावया अवघ्या चेष्टाचा संबंध, तोडावया अवघ्या चेष्टाचा संबंध, शुद्धापाशी शुद्ध व्हावे. हे संत तुकाराम महाराजांचा उल्लेख आहे. आणि आपणाला सांगितलं जातं काय की संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, संत नामदेव महाराजांचं असं झालं, रैदास महाराज गुरुपूत झाले, संत जनाबाईंचं असं झालं, संत चोकाम्यांच्या छातीत हे केलं आणि ते पांडुरंग बाहेर आला, असं आपल्याला काल्पनिकरित्या सांगितलं जातं. परंतु आपण जर बारीक दृष्ट्या अभ्यास केला, बारीक दृष्ट्या म्हणजे फक्त एक 150 ते 200 पानाचं पुस्तक आहे पंढरीचा पांडुरंग कोण, शेवटी स्वतः विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की पंढरीचा पांडुरंग दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः बुद्धच आहेत. आणि हे मी माझ्या येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्ण करेन आणि ते सिद्ध करून सुद्धा दाखवेन, असं त्यांचं भाषण होतं. आणि ते पुस्तक त्यांनी पूर्ण केलं होतं. ह्याच्या पाठीमागचं कारण म्हणजेच बाबासाहेबांचं एक लिखाणाची पद्धत होती साथीदारानं, ते पुस्तक अगोदर लिहायचे आणि त्या पुस्तकाची प्रस्तावना शेवटी लिहायची. आणि ज्यावेळेस बाबासाहेबांचा, मित्रांनो मी जाणीवपूर्वक ह्या शब्दाचा उल्लेख करतोय, आणि कारण का तर त्याचे प्रूफ आहेत माझ्याजवळ. ज्यावेळेस 5 डिसेंबर 1956 रोजी च्या रात्रीला बाबासाहेबांचा खून झाला मित्रांनो, त्याच वेळेस त्याच रात्रीला त्यांच्या घरातील जे काही पुस्तक वगैरे होते त्यातून भरपूर असे पुस्तकं बाबासाहेबांची
काँग्रेसची काही टीम असेल त्यात पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा इन्व्हॉल्व्ह आहेत आणि बाबासाहेबांच्या ज्या काही दुसऱ्या पत्नी आहेत सविता कबीर त्या सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत आणि हे प्रूफ करून दाखवले. 1200 पानाचा एक प्रबंध आहे त्याच्यामध्ये 400 पानाचे असे 3 खंड आहेत. त्याच्यामध्ये असं सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हत्या कोणी का व कशी केली. हे जागतिक लेवलचं पुस्तक प्राध्यापक विलास खरात सरांनी लिहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर नवी दिल्ली यांनी प्रकाशित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे नमूद केलं की बाबासाहेब आंबेडकरांचा खून झाला आणि खून हा दुसरा तिसरा कोणी नसून डॉक्टर मालवणकर आणि सविता कबीर असतील आणि काँग्रेसची काही टीम असतील ह्या सगळ्यांनी मिळून केला आणि त्याच्या पाठीमागचं कारण हेही असू शकतं असं त्याच्यामध्ये नमूद केलंय की बाबासाहेबांनी किती तर लाखो लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की माझ्या जीवनाचं आता इथून पुढचं एकच लक्ष असेल की पूर्ण भारत हा मी बौद्धमय करेन. मग हे त्यांच्या जीवनाचं लक्ष कदाचित ह्या जाती व्यवस्थेला वर्ण व्यवस्थेला झुंबला असेल मित्रांनो. म्हणून त्यांनी आपला इतका मोठा महामानव जागतिक लेवलचा व्यक्ती आपल्यापासून संपवला आणि त्यांचं जे अधुरं राहिलेलं कार्य जे होतं त्यांची जे पुस्तक लिहिलेलं होतं पंढरीचा पांडुरंग कोण, त्यांच्या पुस्तकाचं टायटलचं नाव माहित नाही पण त्यांनी देहू रोडला जे त्यांनी 1954ला जे 6 डिसेंबर 1954ला भाषण दिलं होतं त्या भाषणामध्ये त्यांनी म्हणले होते की पुण्याच्या संशोधन मंडळीला माझं एक आव्हान आहे की पंढरीचा पांडुरंग विठ्ठल ह्या शब्दाविषयी हुज्जत घालण्यापेक्षा तुम्ही पंढरीचा पांडुरंग कोण ह्या शब्दाविषयी मला सांगा आणि पंढरीचा पांडुरंग दुसरा तिसरा कोण नसून बुद्धच आहे. त्यावेळेच्या लोकांनी तिथं टाळ्या प्रचंड वाजवल्या होत्या आणि त्याच्यावरतीच रिसर्च करून सध्या प्राध्यापक विलास करात सरांनी जवळजवळ मित्रांनो साथीदारांनो 600 ते 700 पानाची पूर्ण भारतभर जर गाजत असलेलं पुस्तक असेल पंढरीचा पांडुरंग कोण प्राध्यापक विलास करात सर यांनी लिहिलेलं पुस्तक असेल. नंतर बौद्ध धर्माच्या चळवळीचे मारेकरी कोण त्यांचं लेखक सुद्धा प्राध्यापक विलास खरात सर आहेत. ते मग सांगायचं राहून गेलं होतं. नंतर सिद्धत्त बुद्ध ते प्रचंड बुद्ध असतील, नंतर सिंधू संस्कृती विचारधारा असतील, हे सगळे संदर्भ त्याच्यामध्ये आहेत. हे संदर्भासहित पुस्तकं वाचलेली आहेत म्हणून मी आपल्याला हे सांगू शकलो. मग आपण आपल्या ज्ञानाच्या कक्षा पण रुंदावल्या पाहिजेत. ज्ञानाच्या कक्षा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माहिती मिळवली पाहिजे. आपण माहिती मिळवत आपण फक्त आपल्यापर्यंत माहिती न ठेवता नाही ते खोऱ्या फावड्यासारखं होऊन जायचं. पाऊस पडतोय आणि ते खोऱ्या फावड्या पावसात कुजून जातोय. तसं आपलं मेंदू कुजत नाही गेला पाहिजे. आपण एवढं काही जास्त करायचं नाही. आपण फक्त हे करायचं आहे म्हणजे मी सध्या करत आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. पण नाही किंवा काय मी माझ्या ज्यावेळेस कार्यक्रम चालू होता आजोबांचा फोन आला त्याच्या अगोदर मी माझ्या शेतात जाऊन वैरण काढत होतो. ते गटू आणून टाकलं वरती आलो आणि कार्यक्रम चालू झाला. मग तसंच येऊन इथं कार्यक्रमात बसलोय. म्हणजे मी सुद्धा शेती करतोय शिक्षक जरी असलं तर. म्हणजे यातूनच आपण सामाजिक प्रबोधन केलं पाहिजे. थोडंफार आपण आपल्या घरातल्या कार्य जर आपण सर्वांनी पूर्ण केलं तर आणि त्यांचं राहिलेलं कार्य काय आहे तर हे मानवाच्या कल्याणासाठी आपण सर्वांना एकत्रित करून जीवन जगण्याचा मार्ग आपण त्यांना सांगितला पाहिजे. आणि जे मानवतेच्या विरुद्ध जाऊन काम करणारे लोक आहेत त्यांना आपण थोपवलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये अग्रगण्य असणारा ब्राह्मण समाज असेल त्यांना आपण थोपवण्याचं काम केलं पाहिजे. यासाठी आपण बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क मध्ये सहभागी होऊ शकता. त्याच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये माहिती मिळू शकते. पूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर कशा कार्य चालू आहे हे आपल्याला या ठिकाणी मिळू शकेल. जर इथं वेळ नसेल तर इथं कोणाला विचारता येत नसेल तर मी माझा नंबर या ठिकाणी शेअर करू इच्छितो आणि त्या माध्यमातून जर कोणाला काही शंका असतील तर आपण एनी टाइम कधीही मला कॉल करू शकता. जर संदर्भासाठी पुस्तक पाहिजे असेल आपल्याला हवे असतील तर मी मागवून तुम्हाला देऊ शकतो किंवा त्याचे जर फोटो वगैरे पाहिजे असतील एखादा संदर्भ पाहिजे असेल मी जे काय बोललो त्याचे तर त्याचे फोटो वगैरे थोडक्यात मी पाठवू शकतो. परंतु पाठवणं आपल्या बापजाद्यांनी तर पुस्तकासाठी घरं बांधलेत. विश्वरत्न महामानवांनी पुस्तकासाठी घरं बांधली म्हणजे त्यांना काय प्रिय होतं हे त्यांनी त्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला.
आपल्या महापुरुषांनी जे काही केलं ते फक्त आपण वाचण्यासाठी तर खर्च केला पाहिजे थोडक्यात, आणि जीवन जगत जगत वाचलं पाहिजे. आपण काय असं काय नाही की बाबा पूर्ण सगळं सोडून दिलं पाहिजे. दिवसातून फक्त 5 मिनिटं द्या, 10 मिनिटं द्या, पण प्रामाणिकपणे आपण दिला पाहिजे. हेच ह्या पुष्पमालेच्या माध्यमातून सांगण्याचा माझा एक थोडासा प्रयत्न होता. जर का ह्या माध्यमातून कोणाची मन दुखावली असतील किंवा कुणाला काही वैचारिक मतभेद असतील, तर 100% मी ह्याशी सहमत आहे. वैचारिक मतभेद हा मानव मरेपर्यंत राहतात. बुद्धांसोबत वैचारिक मतभेद राहिले, विश्वरत्नांसोबत वैचारिक मतभेद राहिले, नंतर शिवाजी महाराज सुद्धा महाराजांच्या सोबत सुद्धा वैचारिक मतभेद लोकांचे राहिले, सम्राट अशोकांसोबत राहिले. मी तर त्यांनी केलेलं कार्य फक्त सांगितलं. मग त्यांच्याच कार्यामध्ये वैचारिक मतभेद राहणार, कारण शेवटी आपण मानव आहोत, आणि मानवाचं जगत असताना जिवंत असण्याचं ते एक प्रतीक आहे, आणि लांब जाणार हे त्यातून होत जाणार. मग या ठिकाणी जर कोणाला काही बोलायचं म्हणजे थोडक्यात काही म्हणजे जर कोणाला हेतू विचार नसेल, तर मी माझा नंबर शेअर करू शकतो सर. हॅलो. करा सर, करा, नंबर शेअर करा सर. पूर्ण ओके, सर ओके, ग्रुप मध्ये ऍड करा सरांना. माझं नाव आहे सागर 8018 1819. सांगोल तालुका बुद्धिस्ट इंटरनॅशनल, आणि आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली, त्याच पद्धतीनं सुचवलं, त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. व आपण या सर्वांनी वेगळं हे आपण सर्वांनी सहन केलं. काही डिस्टा आपल्यातीलच एक व्यक्ती म्हणून आपण मला सहन केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. व आपणही सर्वजण बोले तैसा चालावे, त्याची वंदावी पाऊले. माध्यमातून आपण भारताला स्वातंत्र्य करण्याचा प्रयत्न करू, ही अशी आपल्या सर्वांच्या माध्यमातून इच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द म्हणजे प्रबोधनात्मक जे काय माझं मनोगत व्यक्त केलं, मी या ठिकाणी थांबवतो. पूर्ण भारतभर जर गाजत असलेलं पुस्तक असेल, पंढरीचा पांडुरंग कोण, प्राध्यापक विलास कराडसर यांनी लिहिलेलं पुस्तक असेल. नंतर बौद्ध धर्माच्या चळवळीचे मारेकरी कोण, त्यांचं लेखक सुद्धा प्राध्यापक विलास खरात आहेत. ते मग सांगायचं राहून गेलं होतं. नंतर सिद्धत्त बुद्ध ते प्रचंड बुद्ध असतील, नंतर सिंधू संस्कृती विचारधारा असतील, हे सगळे संदर्भ त्याच्यामध्ये आहेत. हे संदर्भासहित पुस्तकं वाचलेली आहेत, म्हणून मी आपल्याला हे सांगू शकलो. मग आपण आपल्या ज्ञानाच्या कक्षा पण रुंदावल्या पाहिजेत. ज्ञानाच्या कक्षा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माहिती मिळवली पाहिजे. आपण माहिती मिळवत आपण फक्त आपल्यापर्यंत माहिती न ठेवता, नाही ते खोऱ्या फावड्यासारखं होऊन जायचं. पाऊस पडतोय आणि ती खोऱ्या फावड्या पावसात कुजून जातोय, तसं आपलं मेंदू कुजत नाही गेला पाहिजे. आपण सुद्धा आपण एवढं काही जास्त करायचं नाही, आपण ते एक करायचं आहे. म्हणजे मी सध्या करत आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. पण नाही किंवा काय, मी माझ्या ज्यावेळेस कार्यक्रम चालू होता, आजोबांचा फोन आला, त्याच्या अगोदर मी माझ्या शेतात जाऊन वैरण काढत होतो. ते गटू आणून टाकलं, वरती आलो आणि कार्यक्रम चालू झाला. मग तसंच येऊन इथं कार्यक्रमात बसलोय. म्हणजे मी सुद्धा शेती करतोय, शिक्षक जरी असलं तर. म्हणजे यातूनच आपण सामाजिक प्रबोधन केलं पाहिजे. थोडंफार आपण आपल्या घरातल्या राहिलेलं कार्य जर आपण सर्वांनी पूर्ण केलं तर, आणि त्यांचं राहिलेलं कार्य काय आहे तर हे मानवाच्या कल्याणासाठी आपण सर्वांना एकत्रित करून जीवन जगण्याचा मार्ग आपण त्यांना सांगितला पाहिजे. आणि जे मानवतेच्या विरुद्ध जाऊन काम करणारे लोक आहेत त्यांना आपण थोपवलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये अग्रगण्य असणारा ब्राह्मण समाज असेल, त्यांना आपण थोपवण्याचं काम केलं पाहिजे. यासाठी आपण बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क मध्ये सहभागी होऊ शकता. त्याच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये माहिती मिळू शकते. पूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर कशा कार्य चालू आहे हे
तुम्हाला या ठिकाणी मिळू शकेल. जर इथं वेळ नसेल तर इथं कोणाला विचारता येत नसेल तर मी माझा नंबर या ठिकाणी शेअर करू इच्छितो आणि त्या माध्यमातून जर कोणाला काही शंका असतील तर आपण एनी टाइम कधीही मला कॉल करू शकता. जर संदर्भासाठी पुस्तक पाहिजे असेल आपणाला हवे असतील तर मी मागवून तुम्हाला देऊ शकतो किंवा त्याचे जर फोटो वगैरे पाहिजे असतील, एखादा संदर्भ पाहिजे असेल मी जे काय बोललो त्याचे, तर त्याचे फोटो वगैरे थोडक्यात मी पाठवू शकतो. परंतु पाठवणं आपल्या बापजाद्यांनी तर पुस्तकासाठी घरं बांधलीत. विश्वरत्न महामानवांनी पुस्तकासाठी घरं बांधली, म्हणजे त्यांना काय प्रिय होतं हे त्यांनी त्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. मग आपल्या महापुरुषांनी जे काही केलं ते फक्त आपण वाचण्यासाठी तर खर्च केला पाहिजे थोडक्यात, आणि जीवन जगत जगत वाचलं पाहिजे. आपण काय असं काय नाही की बाबा पूर्ण सगळं सोडून दिलं पाहिजे. दिवसातून फक्त 5 मिनिटं द्या, 10 मिनिटं द्या, पण प्रामाणिकपणे आपण दिला पाहिजे. हेच ह्या पुष्पमालेच्या माध्यमातून सांगण्याचा माझा एक थोडासा प्रयत्न होता. जर काही ह्या माध्यमातून कोणाची मन दुखावली असतील किंवा कोणाला काही वैचारिक मतभेद असतील तर 100% मी ह्याशी सहमत आहे. वैचारिक मतभेद हा मानव मरेपर्यंत राहतात. बुद्धांसोबत वैचारिक मतभेद राहिले, विश्वरत्नांसोबत वैचारिक मतभेद राहिले, नंतर शिवाजी महाराज सुद्धा महाराजांच्या सोबत सुद्धा वैचारिक मतभेद लोकांचे राहिले, सम्राट अशोकांसोबत राहिले. मी तर त्यांनी केलेलं कार्य फक्त सांगितलं. मग त्यांच्याच कार्यामध्ये वैचारिक मतभेद राहणार, कारण शेवटी आपण मानव आहोत आणि मानवाचं जगत असताना जिवंत असण्याचं ते एक प्रतीक आहे आणि लांब जाणार हे त्यातून होत जाणार. मग या ठिकाणी जर कोणाला काही बोलायचं म्हणजे थोडक्यात काही म्हणजे जर कोणाला हेतू विचार नसेल तर मी माझा नंबर शेअर करू शकतो. हॅलो, करा सर, करा नंबर शेअर करा सर. पूर्ण ओके, सर ओके, ग्रुप मध्ये ऍड करा ना. माझं नाव आहे सागर 80 18 1819. आदरणीय सागरजी पवार सर, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आजचा आपला जो विषय होता, जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे, या विषयाला न्याय देण्यासाठी आपण ज्यांची आज व्याख्याते म्हणून या ठिकाणी निवड केली होती ते आदरणीय सागरजी पवार सर यांच्या वैचारिक प्रबोधनाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वप्रथम मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करू इच्छितो आणि त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की आपण मराठा समाजात असूनही छाती ठोकपणे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा ओबीसी लोकांसाठी किंवा मराठा समाजासाठी किंवा तत्सम बहुजनांसाठी कलम 340 हे लिहिलेलं आहे, म्हणून आम्ही त्यांना बाप मानतो. यासाठी मी प्रथमतः आदरणीय सागरजी पवार सरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मांडला त्या विषयाबद्दल बोलत असताना की जगात बुद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे, आणि अगदी या विषयाचं विवेचन अतिशय सखोल पद्धतीने अभ्यासपूर्ण रीतीत आपल्या समोर त्यांनी मांडण्याचा पुरेपूर या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय अत्ताणु हिताय लोकाणु कंपाय आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण. म्हणजे जगाच्या कल्याणासाठी ज्या महापुरुषांनी आपल्या स्वतःचा जो धम्म निर्माण केला आणि त्या धम्माचं स्वरूप असं होतं की जगाला म्हणजे बहुजनाला
बहुजनाच्या हितासाठी आणि बहुजनाच्या सुखासाठी. म्हणजे जग सर्व सुखासाठी धावत असताना दुःखाचा शोध घेण्यासाठी ज्यांनी आपल्याकडे असलेल्या सर्व ऐहिक सुखाचा त्याग केला आणि सिद्धार्थ सिद्धोदन शाक्य हे तथागत झाले, हे भगवान झाले, हे गौतम बुद्ध झाले, या सर्व विषयाची उकल त्यांनी अतिशय संदर्भासहित या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आणि म्हणून मी आजच्या या व्याख्यानमालेमध्ये अतिशय संदर्भरित्या अतिशय सखोल असं मार्गदर्शन या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपणास मिळालं. त्यामध्ये अनेक प्रश्नांची उकल त्यांनी केली. ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की आम्रपाली ही तथागतांची गणनायिका होती. म्हणजे यापूर्वी जेव्हा या बुद्धाच्या राज्यामध्ये सगळीकडे गणव्यवस्था होती आणि त्या गणव्यवस्थेमध्ये जे पुरुष होते ते गणाचे गणनायक होते, म्हणजेच गणपती होते, आणि ज्या नायिका होत्या त्या गणनायिका होत्या. त्यामध्ये आम्रपाली नावाची जी या ठिकाणी नगरवधू होती तिचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी अतिशय संदर्भासहित आदरणीय सागरजी यांनी केलेले आहे. आणि सोबतच त्यांनी सांगितलं की पंढरीचा पांडुरंग हा दुसरा तिसरा कुणी नसून हा बुद्ध आहे, त्याचाही संदर्भ आहे. त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे थिसिस लिहिले होते ते थिसिस इंग्रजीमध्ये होते. आणि हा जो संदर्भ आहे की विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लिहायचे कुठल्याही पुस्तकाला तेव्हा पुस्तक पूर्ण करायचे आणि पुस्तक झाल्याच्या नंतर त्याची प्रस्तावना लिहायचे. म्हणजे आजकाल जे लेखक असतात ते प्रस्तावना अगोदर लिहितात, परंतु बाबासाहेबाचं मात्र या बाबतीत थोडंसं वेगळं नॉलेज होतं. या बाबतीत त्यांचा जो अनुभव होता तो वेगळा होता. ते अगोदर पुस्तक लिहायचे आणि पुस्तक लिहिणं झाल्याच्या नंतर प्रस्तावना लिहायचे. म्हणून बाबासाहेबांनी हु इज पांडुरंगा नावाचा थिसिस लिहून ठेवलेला होता आणि त्याची प्रस्तावना सुद्धा लिहून झाली होती. आता ते प्रकाशित होणार होतं, परंतु ज्या पद्धतीने सागर सरांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हत्या झाली, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा खून झाला, या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हत्या का, कोणी आणि कशी केली, हे जे पुस्तक प्राध्यापक विलास खरातांनी लिहिलेलं आहे त्या पुस्तकांमध्ये खूप सारे पुरावे त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते आम्ही वाचलेलेही आहेत. त्यामध्ये काही शंका नाही आहे, कारण अजूनही बाबासाहेब आंबेडकरांच्या हत्येसंदर्भातचा जो काही अहवाल आहे तो या ठिकाणी सार्वजनिक करण्यात आलेला नाही. आणि म्हणून आज अशा असंख्य गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी आज आपल्याला त्या अनुषंगाने त्याच्यावर विचार करत असताना आज जगाला बुद्धाची का गरज आहे, जगाला युद्धाची गरज नाही, याच्याबद्दल विवेचन करत असताना अतिशय संदर्भासहित या ठिकाणी सागर सरांनी सांगितलेलं आहे. मी सरांना सांगू इच्छितो की सर, बुद्धाची गरज याच्यासाठी आहे या देशाला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की शेवटी 14 ऑक्टोबर 1956 या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातली सर्वात मोठी क्रांती केली आणि नागपूरला या ठिकाणी बौद्ध धम्माचे महास्थवीर चंद्रमुनीजी यांच्या उपस्थितीमध्ये लाखो अनुयायाच्या संदर्भात लाखो अनुयायांना सोबत घेऊन ते मध्ये प्रवेश करत असताना त्यांच्या मन झाला आणि चंद्रमुनीला ते म्हणाले की भंतेजी, आपल्याला धम्म स्वीकारायचा किंवा दीक्षा घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं. तेव्हा चंद्रमुनीजी असं म्हणतात की बाबासाहेब, आपल्याला दीक्षा घ्यायची म्हणजे 3 वेळेस आपल्याला बुद्धंग नमामी, धम्मंग नमामी आणि संघंग नमामी अशा पद्धतीनं आपल्याला म्हणावं लागेल, म्हणजे आपली दीक्षा पूर्ण होईल. तेव्हा बाबासाहेबांनी अभ्यास केलेला होता आणि एखाद्या धम्माच्या गुरुला शिकवणं म्हणजे बाबासाहेबाकडे खूप मोठा प्रश्न होता, कारण एखाद्या धम्मगुरूला शिकवणं ही काय सोपी आणि साधारण गोष्ट नाही आणि त्यातल्या त्यात महास्थवीर चंद्रमुनी यांना शिकवणं ही तर खूप मोठी जबाबदारीची गोष्ट होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि तो प्रश्न अशा ठिकाणी उपस्थित केला की त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना चंद्रमुनीजी सुद्धा संकटात सापडले, कोड्यात पडले आणि त्यांना प्रश्न निर्माण झाला
झाला की याचं उत्तर आपण नेमकं कसं द्यायचं. आणि तेव्हा बाबासाहेब म्हणतात की मी बुद्धाला शरण जायला तयार आहे, मी धम्माला पण शरण जायला तयार आहे, परंतु मी संघाला शरण जायला तयार नाही. त्याच्या पाठीमागचं कारण या ठिकाणी सागरजींनी सांगितलं की आजकालचे जे भिक्खू लोक आहेत, तर या भिक्खू लोकांमध्ये आज RSS, तत्सम, बीजेपी किंवा या सर्व या देशामध्ये काम करत असलेल्या ब्राह्मणवादी संघटनेने काही नकली भिक्खूंची या ठिकाणी निर्मिती केलेली आहे आणि भिक्खू संघामध्ये त्यांना सोडलेलं आहे. आणि म्हणूनच कदाचित या ठिकाणी ज्या पद्धतीने तथागत भगवान गौतम बुद्धाने चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिता या शब्दाचा अर्थ असा होतो की चालत चालत आपल्याला बहुजनाचं हित आणि बहुजनाचं सुख शोधायचं आहे. आणि म्हणून त्या काळातले जे भिक्खू होते, जेव्हा एका वेळेला एका गावात जायचे तेव्हा ते गाव पूर्ण बौद्धमय झाल्याशिवाय त्या गावातून बाहेर निघायचे नाहीत. आणि एकदा तो गाव पूर्ण बौद्धमय झाला की तो पुन्हा त्या गावामध्ये ते परत यायचे नाहीत. म्हणजे आजकालचे जे भिक्खू होते त्यांना आपण या ठिकाणी दोष देत नाही आहोत, परंतु आजकालचे भिक्खू मेणबत्ती लावतात, विहारात शांत बसतात, ध्यानस्थ राहतात. आणि त्या काळातले जे भिक्खू होते ते मेणबत्ती लावायचे नाहीत, ध्यानस्थ बसायचे नाहीत, विहारात आराम करायचे नाहीत. तर त्यांचं एकच काम होतं की बुद्धाचा जो विचार आहे, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेवर आधारित समाजाची निर्मिती करायचा, राष्ट्राची निर्मिती करायचा, किंबहुना या देशाची निर्मिती करायचा जो विचार होता, तो विचार या ठिकाणी असलेल्या बुद्धाच्या सर्व भिक्खू संघाने आपल्या आचरणात आणला. आणि म्हणून या ठिकाणी बुद्धाकडे गाडी नसताना, घोडी नसताना, बुद्धाकडे रथ नसताना, विमान नसताना, इंटरनेट नसताना, मोबाईल नसताना बुद्धाचा विचार जगातल्या 28 देशामध्ये पोहोचला. आणि आज जगातले 28 राष्ट्र हे बौद्ध आहेत आणि जगामध्ये 128 राष्ट्रामध्ये बौद्ध नावाचा धम्म आज उपस्थित आहे. बुद्धाच्या विचारात एवढी ताकद आहे. आणि म्हणून या विषयाला तुम्ही अतिशय सुंदर आणि समर्पक अशा शब्दामध्ये या ठिकाणी सांगितलं. आणि प्रथमतः मी या ठिकाणी तुमचं अभिनंदन आणि कौतुक करू इच्छितो की तुम्ही मराठा समाजातून असतानाही छाती ठोकपणे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने तुमचं मी अभिनंदन करू इच्छितो की ही सांगण्याची गरज आहे की तथागत भगवान गौतम बुद्ध हे कुणबी होते. आजही जर तुम्ही कधी बिहार बौद्ध गयाला गेलात तर शाक्य हा गण ओबीसी मध्ये येतो, म्हणजे कुणबी या समाजामध्ये येतो. परंतु भारत देशामध्ये बौद्धाचा आणि बुद्धाचा विचार हा लोकांनी अपभ्रंश करून बुद्ध हे महार आहेत असा प्रचार केल्यामुळे बुद्धाचा खरा विचार लोकांपर्यंत पोहोचला नाही. आणि म्हणून शेवटी 4 ओळी सांगत या विषयाला कन्क्लूड करत असताना मी असं म्हणू इच्छितो की कपट नीतीच्या शकुनीचा डाव जे मांडत आहेत, कपट नीतीच्या शकुनीचा डाव जे मांडत आहेत, बुद्धाच्या धर्तीवरती रक्त जे सांडत आहेत, जे विसरले बुद्धाला ते आपसात भांडत आहेत आणि जे नमले बुद्धाचरणी ते मात्र सुखात नांदत आहेत, ते मात्र सुखात नांदत आहेत. आणि म्हणून आजचा जो विषय होता तो अतिशय सुंदर होता. त्या विषयाला समर्पक असं या ठिकाणी मार्गदर्शन आपण सागरजी पवार यांच्याकडून ऐकलेलं आहे. आणि हा विषय अतिशय सुंदर आणि सखोल पद्धतीने आपण सर्वांनी ऐकून घेतला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो, युद्ध माणसाला विनाशाकडे घेऊन जातं आणि बुद्ध माणसाला सर्वांगीण विकासाकडे घेऊन जातो. आणि म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीने बोले तैसा चाले तसंच बुद्धाला तथागत हा जो शब्द किंवा ही जी उपमा दिली आहे, तर तथागत या शब्दाचाच अर्थ असा होतो तथ अधिक आगत. म्हणजेच काय? तथ म्हणजे बोले, आगत म्हणजे जसा बोलतो तसा वागतो, त्याला तथागत असं म्हणायचं. आणि त्यालाच संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून बोले तैसा चाले असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी अतिशय सुंदर आणि समर्पक भाषेमध्ये आदरणीय सागरजी पवार सरांनी सुंदर असं या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. म्हणून आपण तब्बल 1.5 तासापासून या ठिकाणी या कार्यक्रमाला ऐकत आहात, म्हणून आपले या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करत मी शेवटी या ठिकाणी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करत असताना आदरणीय आमचे मित्र डॉक्टर चौधरी, स्वप्नीलजी चौधरी यांची कविता या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि त्यानंतर आपण या व्याख्यानाची सांगता करूयात असं मला वाटतं. कारण जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे. तेव्हा युद्ध किंवा दंगल कशा पद्धतीने या महाराष्ट्रात
किंवा तत्सम भारतामध्ये घडवली जाते याचं एक छोटस उदाहरण या कवितेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल. कवितेचं नाव आहे चल दंगल समजून घेऊ. बघा, जेव्हा दिल्लीवरून आदेश येतात तेव्हा महाराष्ट्रात दंगली कशा घडवायच्या किंवा देशात दंगली कशा घडवायच्या यासाठी दिल्लीत बसून नेते गल्लीमध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून कवीने लिहिलेली कविता आहे, आदेश आले अफवा आल्या रंगीबेरंगी झेंडे आले. कार्यकर्त्यांना आदेश दिल्लीवरून येतात. आदेश आले अफवा आल्या रंगीबेरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले. आदेश आले अफवा आल्या रंगीबेरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले. धर्मासाठी कडवे आले, मतासाठी भडवे आले. कवीने लिहिलेली कविता आहे अतिशय सुंदर आणि समर्पक भाषेमध्ये. धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले, दंगल पेटली घरं पेटली. दंगल पेटली घरं पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले. गाड्या फुटल्या काचा तुटल्या, त्यात माणसांचं मरण झालं. गाड्या फुटल्या काचा फुटल्या, त्यात माणसांचं मरण झालं. ब्रेकिंग न्यूजला कारण झालं, खोलात गेले, घटनास्थळी जेलात गेले. पत्रकार मित्रांनो, दंगली आजपर्यंत एखाद्या आमदाराचं, खासदाराचं, मुख्यमंत्र्याचं, नगरसेवकाचं पोरग अडकलेलं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मग दंगलीत अडकतात ती कुणाची पोरं, तर गोरगरीब लोकांची पोरं अडकत असतात, कार्यकर्त्यांची पोरं अडकत असतात. आणि मग ब्रेकिंग न्यूजला कारण झालं, मग पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. आता त्यांना जामीन द्यायला आलं कोण? झेंड्यावाले का धर्मावाले? आले माय बाप आणि भाऊ, चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. दुसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतोय बघा, की हे जे काल झालं त्यात फक्त गरिबांचं हाल झालं. हे जे काल झालं त्यात फक्त गरिबांचं हाल झालं. मग पोलिसांनी हुडकली, सगळी पोरं अडकली. मग दाखल केस, दाखल शिक्षा. मग दाखल केस, दाखल शिक्षा. मग कशाची शाळा आणि कशाची परीक्षा? आमचा पोरगा दंगलीत अडकला आणि एकदा का पकडला त्याच्यावर केस होते आणि मग त्याचं कॅरेक्टर बर्बाद होतं. मग दाखल शिक्षा, दाखल केस, दाखल शिक्षा. मग कशाची शाळा आणि कशाची परीक्षा? पोलीस स्टेशनात गाड्या आला, दंगल पेटवणारा भाडे आला. पोलीस स्टेशनात गाड्या आला, दंगल पेटवणारा भाडे आला. त्यांची आपापसात मीटिंग झाली, आतल्यात सेटिंग झाली. पैशानं कोंडी फुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. योगायोगाने एखाद्या पुढाऱ्याचं पोरग मध्ये असलं तर ते पैशानं सुटून जातं. पुढं काय होतं? दंगली भोवती असं सारं घडत असतं भाऊ, चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. शेवटच्या कडव्याकडे आल्यावर, अरे कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक. अरे कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक, आणि कधी येणार आपल्या धडावरती आपलं डोकं. अरे थोडं तरी समजून घ्या, महापुरुष उमजून घ्या. अरे थोडं तरी समजून घ्या, महापुरुष उमजून घ्या. खोटं नाटं सांगून तो किडे तुम्हाला पेटवतो आणि 1-2 बोटे दंगलीमध्ये पाठवतो. तुमच्या मेंदूची वाटणी करतात, तुमच्या मेंदूची वाटणी करतात. शिवराय भीमराय छाटणी करतात. तुमच्या मेंदूची वाटणी करतात, शिवराय भीमराय छाटणी करतात. तुम्हाला वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात आणि गोधराकांड, सहानापूर आणि भीमा कोरेगाव हे घडवतात. अरे पण आम्हीच सारे भिकार चोट विसरून जातो भूकपोट. आम्ही सारे भिकार चोट विसरून जातो भूकपोट. फुकटचं ऐकतो आणि दंगलीत घुसतो. आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे. आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे. जाती पातीला आधी गाडलं पाहिजे आणि आधी पेटवणाराला धरून सोडलं पाहिजे. शेवटच्या 4 ओळी, अरे शिवराय आपले भीमराय आपले आपण सारे भाऊ भाऊ. शिवराय आपले भीमराय आपले आपण सारे भाऊ भाऊ. चल भारतीय नागरिक होऊ, संविधानाचं गाणं गाऊ. आत्त दीप भव सूत्र त्या तथागताचं समजून घेऊ. चला आता दंगलीला फुल स्टॉप देऊ. चला आता दंगलीला फुल स्टॉप देऊ. चला आता दंगलीला फुल स्टॉप देऊ. अशा पद्धतीने या ठिकाणी बुद्धाचा विचार या ठिकाणी आपण डोक्यात घेऊया, आचरणात आणूया, पंचशिलाचं पालन करूया, अष्टांगिक मार्गाचा अवलंब करूया
आणि जगाला या ठिकाणी युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे हे स्वतःच्या आचरणातून दाखवून देऊया. या ठिकाणी आजचे जे वक्ते आहेत आदरणीय सागरजी पवार सर यांचं मनापासून या ठिकाणी मी चलो भीम की ओर तथा या प्रतिष्ठानच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आदरणीय सागरजी पवार साहेबांना या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून देण्याचं ज्यांनी काम केलं ते आमचे चळवळीतील मित्र आदरणीय राजू जावीर साहेब, जे आता बहुजन मुक्ती पार्टीचे सांगोला तालुक्याचे अध्यक्ष आहेत, त्यांचंही या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो. त्याबरोबरच आमचे सहकारी मित्र सुरनर सर पुण्यावरून या ठिकाणी ऐकत आहेत, त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याबरोबरच या कार्यक्रमासाठी आदरणीय आमचे मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक मल्हारीजी टाळीकोटे साहेब, त्यांनीही 1.5 तास या ठिकाणी हा कार्यक्रम ऐकला, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याबरोबरच प्राध्यापक वैजनाथजी सुरनर सर, त्यांनीही 1.5 तासाचा वेळ आपल्यासाठी या ठिकाणी दिला, त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याबरोबरच दिवाकरजी कुकडे सर, अशोकजी संकपाळ, इंद्रजीजी बगले सोलापूर यांचंही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. राहुल आवळे सर, पुंडलिकजी टाळीकोटे, विलासरावजी जाधव आणि त्याबरोबरच औरंगाबादवरून संतोषजी गडदे सर आणि आमच्या भगिनी ताई शोभा बनसोडे, या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून अगदी स्वागत करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि असंच आपण या वैचारिक परिवर्तनाच्या आंदोलनात सहभागी व्हाल आणि दररोज या विषयासाठी आपण साथ सहयोग कराल अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करत मी माझं आभार आजच्या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्र आपल्या हाती घ्यावेत. हा सर, तत्पूर्वी एक विनंती आहे, संधी मिळेल का? हॅलो, हॅलो, हा, तत्पूर्वी एक विनंती आहे की आता जे सुरना सर बोलले की अभिनंदन वगैरे हे ते म्हणजे बाबासाहेबांना खरं बापू सांग, मी ते ऋणात राहू इच्छितो सर, कारण बापाला बाप नाही म्हणायचं तर काय म्हणायचं हे या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या 24 सप्टेंबर 2021 छत्रपती शिवाजी महाराजांचा बौद्ध धर्माच्या 4थ्या शाखेनुसार म्हणजे तंत्रयान ही जी शाखा आहे ह्या शाखेनुसार येणारा राज्याभिषेक आपण रायगड या ठिकाणी साजरा करणार आहे मोठ्या संख्येने. तर आपण आलात तर अतिशय आनंद होईल आणि आपली समोरासमोर भेट पण होईल आणि तिथून पुढे आपण आपली वैचारिक विचारधारा चालू ठेवू. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय शिवराय. धन्यवाद सरजी. गेल्या 1.5 तासापासून आपणा सर्वांना माहिती आहे की बहुजन चळवळीमध्ये महापुरुषांचे जे विचारधारा आहे ते किती महत्वाचे आहे आपल्यासाठी आणि इतरांसाठी. म्हणून आपण गेले 1.5 तासापासून आपल्या वेळातला वेळ काढून आपण सर्वजण उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचसोबत आजचे जे व्याख्याते आहेत आयुष्यमान सागर सुखदेव पवार सर, आता त्यांनी इतकं बोलले की खरंच त्यांनी ज्ञानाचं सागर त्या सागरामध्ये बुडून निघालेत असं लक्षात आलं. आणि त्यांनी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे खरंच त्यांचं कर्तृत्व दिसून येत आहे. तर त्यांनी सुद्धा आपल्या बिझी शेड्यूल मधील वेळेतला वेळ काढून त्यांनी उपस्थित राहिले. आपणा सर्वांना 1.5 तासापासून मार्गदर्शन केलं आणि जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची का गरज आहे हे ठासून सांगितले. त्याबद्दल मी शालुकाय प्रतिष्ठान शिरूर तालुका मुखेड जिल्हा नांदेडच्या वतीने मी मनापासून आभार मानतो. आणि त्यांना उपलब्ध करून देणारे सन्माननीय
राजूजी जावीर सर यांचं सुद्धा मी मनाभावातून आभार मानतो. आणि हा जो कार्यक्रम झालेला आहे याचं प्रक्षेपण आपल्या बी मीडिया माध्यम समूहाच्या बीट 24 तास या न्यूज चॅनल वरती होणार आहे. ज्यांना कोणाला या कार्यक्रमामध्ये ऍड होता आलं नाही किंवा वेळ भेटला नाही त्यांच्यासाठी खास करून आपण बीट 24 तासची एक लिंक आपण पाठवून देत आहोत. तर ते सर्वांपर्यंत पोहोचता करायचे आहे. आणि उद्याला वेगळ्या विषयावर वेगळे व्याख्याते असतील तर सर्वांनी उद्याच्या याच टाइमला सर्वांनी उपस्थित राहायचं. आपणा सर्वांचं मनापासून आभार. आणि एवढा वेळ दिल्यामुळं ठिकाणी थांबून सर्वांना क्रांतिकारी जय भीम. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. गुड नाईट.